किट्टू ए किट्टू किट्टू काय हॅलो हे फ्रेंड्स, नमस्कार. मी प्रियंका तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आणखी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर सर्वात अगोदर आमचं जे कारंजा लाड आहे ना, तिचं तुम्ही वातावरण बघा, किती छान आहे, किती मस्त आहे. हे बाहेरचे जे व्ह्यू आहे ना ते तुम्ही पहा. कारण सारखं झाले 2 दिवस आमच्याकडे पाणी चालू आहे आणि त्यामुळे आमच्या इथचं जे वातावरण आहे ते एकदम थंडगार झालेलं आहे. आभाळ बघा किती भरून आलेले आहे. तर व्हिडिओचं जे थंबनेल आहे ते तुम्ही पाहिलंच असणार. तर आजच्या ज्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की 1 महिना झाला जवळपास मी आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ का नाही टाकत आहे, त्याच्यामागचं जे रिझन आहे ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वात अगोदर बघा, हा जो पॅन आहे याची कंडिशन कशी झालेली आहे. तर ही कंडिशन या पॅनची अशी माझ्यामुळेच झालेली आहे. तर काय झालं ते तुम्हाला सांगते मी. तर किट्टूला दुपारी भूक लागली होती, तर मी त्याला मखाना भाजून दिला होता. मग असंच म्हटलं छोटंसं एक्सपेरिमेंट करून बघावं, जे की मी यूट्यूबवरच्या एका शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलं होतं आणि तसंच करून पाहिलं, पण ते काही माझे सक्सेस झालं नाही. त्याच्या उलट झालं, माझा जो पॅन होता तो पूर्ण जळून गेला. मी विसरलीच होती की हा जो पॅन आहे तो थोडासा पातळ आहे आणि तो खूपच जास्त गरम झाला होता, म्हणून त्यामध्ये मी जे गूळ टाकलं होतं पॅनमध्ये ते पूर्ण त्या पॅनला चिपकून गेलं. आणि आता मला टेन्शन आलं की याला घासायला मला खूप जास्त मेहनत घ्यावं लागेल. तर म्हटलं त्याच्यासाठी अगोदर थोडंसं जेवण करून घ्यावं, जेणेकरून आपल्या अंगामध्ये शरीरामध्ये थोडीशी ताकद येणार. म्हणून मग भूक लागली होती झोपेतून उठल्यानंतर दुपारी, तर म्हटलं मग जेवण करून घ्यावं. तर माझी फेवरेट जी कढी आहे, कढी असले की मला दुसरं काही नको हवं असं. तर मग अगोदर मी जेवण करून घेतलं, मस्त कढी पोळी खाली. आणि मग दुपारी किट्टूचे पप्पा आले होते घरी, सॉरी संध्याकाळी. तर मग चहा बनवला मस्त. आम्ही सर्वांनी मस्त सोबत चहा घेतला. तर व्हिडिओ न बनवण्यामागचं कारण असं आहे की म्हणजे मी खूप सारं असं विचार करून ठेवलं होतं की लग्नाला गेली की आता खूप मस्त व्हिडिओ शूट वगैरे करणार, मस्त छान छान असे ब्लॉग बनवणार. पण तसं काही झालं नाही, कारण मी गावाला गेले आणि माझा मोबाईल जो आहे तो बंद पडला. त्याने ऐन वेळेवर मला धोका दिला आणि लग्नाच्या घाई गडबडीमध्ये त्याला दुरुस्त करायला पण मला टाईम भेटला नाही. म्हणून व्हिडिओ वगैरे काढायचे राहून गेले आणि मग त्यामुळे मी व्हिडिओ काही यूट्यूबवर टाकलेच नाही. आणि त्याच्यानंतर घरी आल्यानंतर नवीन मोबाईल तर घेतला होता मी, पण झालं असं की नंतर किट्टूची तब्येत खराब झाली, त्याच्या पप्पाची पण तब्येत खराब झाली. मग त्या दोघांची तब्येत बरी झाली, त्याच्यानंतर मी बिमार पडली, माझी पण तब्येत खराब झाली होती. मग त्यामुळे मला काही व्हिडिओ शूट म्हणजे असं काढायला वगैरे टाईम भेटलाच नाही. आणि असाच माझ्या व्हिडिओ काढण्यामध्ये गॅप पडत गेला आणि मग माझा थोडासा डिसमूड झाला, म्हणून एवढा गॅप पडत गेला माझ्या व्हिडिओ न बनवण्यामध्ये. तर असा होता त्याचा मागचं रिझन. आणि तो जो जुना मोबाईल होता माझा तो सारखा बंद पडायचा. तर मी असं विचार केला होता, आता हा जर म्हणजे 2 वेळेस मी त्याला दुरुस्त करून आणला, पण म्हटलं आता 3ऱ्या वेळेस हा जर का बंद पडला तर मी याला दुरुस्त करणारच नाही, मी डायरेक्ट नवीन मोबाईल घेणार. तर झालं तसंच. तिकडे गावाला गेल्यानंतर तो बंद पडला, म्हणून मी त्याला काही दुरुस्तीला टाकलंच नाही. म्हटलं थोड्या दिवसांनी आपण नवीन मोबाईलच घेऊ. तर मग नवीन मोबाईल घेऊन घेतला आणि मग तो तसाच बंद पडला. तर तो त्याला दुरुस्त केलंच नाही. तर असं होतं व्हिडिओ न बनवण्यामागचं कारण. तर म्हटलं चला आपलं जे परत व्हिडिओ बनवायचं काम आहे ते आपण चालू करावं. तर बघा, एक हाऊसवाईफ काय दिवसभर घरामध्ये काय करते, ती जे कामं करते, रोज ते नवीन व्हिडिओमध्ये काय टाकणार आहे, हेच जे घरामध्ये जे काम करते. तर संध्याकाळचे 6:30 वाजले होते आणि किट्टूला मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं होतं. त्याची तब्येत वगैरे काही खराब नव्हती, पण असंच त्याचा थोडासा पोटाचा इश्यू होता. तर आम्हाला त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं होतं. तर आम्ही त्याला होमिओपॅथी जे हॉस्पिटल म्हणतात ना, आयुर्वेदिक हॉस्पिटल, तिथं त्याची ट्रीटमेंट चालू आहे पोटाची. तर तिथं त्याला घेऊन जायचं होतं. तर दुपारी सकाळी मस्त जेवण झालं होतं. तर हे म्हणत होते की संध्याकाळी काहीतरी हलकं बनव, म्हणून मी तर फोडणीची खिचडी बनवली होती. कुठं आहे गाडी खाली आहे का? हो थांब, जाऊ बाहेर चालतं. बरं ठीक आहे, जाऊ. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर थोडीशी गर्दी होती, 2-3 नंबर होते आमच्या अगोदर. तर आम्ही थोडा वेळ बाहेरच बसलो किट्टूमुळे, कारण तो कुठे गेला त्याची मस्ती चालूच असते.
त्याला सांभाळणं खूप जास्त कठीण आहे. आणि विशेष म्हणजे बाहेर गेल्यावर त्याला काय दिसलं की मग त्याचा नांदा असतो चालू की हे पाहिजे ते पाहिजे असं. तरी त्याचे पप्पा त्याला खूप जास्त सांभाळून घेतात. तेवढं मला काही त्याचं टेन्शन नाही आहे. तर मग कसं हॉस्पिटलमधून आल्यानंतर मग असं बाहेरून आल्यानंतर मग घरी आल्यावर स्वयंपाक बनवणं खूप जास्त जीवावर येते. म्हणून मी अगोदरच स्वयंपाक बनवून गेली होती. नंतर तिकडून आल्यानंतर आम्ही मस्त जेवण केलं सोबत बसून सर्वांनी, खिचडी वगैरे खाली. तर असा होता आजचा ब्लॉग. आणि व्हिडिओ न बनवण्यामागचं कारण ते सुद्धा असंच होतं. तर चला आजपासून ब्लॉग बनवायला सुरुवात करते. बघूया आता पुढचा नेक्स्ट ब्लॉग कशाचा येतो तो. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. अंगावर नाही सांडू.